नमस्कार, लोकपत्र लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। आपण सध्या बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा सचिव अनिता हिवाळे यांच्यासोबत आहोत आणि आपण आता त्यांच्यासोबत महिला सक्षमीकरण या विषयावर बोलणार आहोत। तर महिला सक्षमीकरण याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? आज महिला जागतिक दिनाचे औचित्य साधून 8 मार्चला महिला जागतिक दिन आहे आणि याचे औचित्य साधून आपण इथं आलात त्याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन। दुसरं म्हणजे महिला सक्षमीकरणाबद्दल बोलायचं झालं तर आज फक्त महिला सक्षमीकरण फक्त आर्थिकदृष्ट्याच मागास आहे असं नाही, तर महिलांना सर्व क्षेत्रामध्ये जसं की वैचारिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक सर्व क्षेत्रामध्ये महिलांना सक्षम करण्याची गरज आहे। आणि त्यासाठी एक तर बऱ्यापैकी महिलांचं संघटन, जास्तीत जास्त जागृत महिलांचं संघटन, जागृत पुरुष वर्ग जो सामाजिक लेवलवर काम करतो यांचं त्यांना सहकार्य, आणि दुसरं म्हणजे न्यायव्यवस्था आणि प्रशासन, शासन या सर्वांची जोड असणं गरजेचं आहे। कारण महिला अक्षम आहेत आणि महिलांना सक्षमीकरणाची गरज आहे, पण फक्त महिला संघटित होऊन किंवा मोर्चे, आंदोलनं धरणं किंवा त्या विरोधामध्ये कुठले आणखी प्रतिक्रिया देऊन चालणार नाही, तर त्याला शासनसुद्धा तेवढंच सहकार्य असलं पाहिजे शासनाचं। आणि मी जेव्हा याही अगोदर जसं की महिला हा माझा विषय जरी असला, महिलांचं सक्षमीकरण आणि महिलांचं संरक्षण, पण त्यासोबत मी बहुजन समाज पार्टीला जिल्हा सचिव या नात्याने सांगू इच्छिते की आम्ही ज्या चळवळीमध्ये काम करतो, फुले शाहू आंबेडकरी विचारधारेची चळवळ आहे आणि आम्हाला वाटतं किंवा आमच्या अभ्यासातून असं आम्हाला माहिती आहे की बहुजन समाज पार्टी एकमेव असं राजकीय क्षेत्र आहे की ज्यामधून जो उपेक्षित वर्ग आहे, न्याय, हक्क आणि सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठेपासून वंचित आहे हा वर्ग आणि सर्व महिला, ज्या पीडित महिलेला जात नाहीये, प्रत्येक वर्गातली, प्रत्येक गटातली महिला ही मनुवादी व्यवस्थेच्या आणि पुरुषी व्यवस्थेला पीडित आहे। आणि मग ह्यांना जर वर काढायचं असेल तर एक तर आमच्या माध्यमातून, बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही 10 वर्षापासून याच्या फील्डमध्ये तुम्ही काम करताय, तर तुम्ही काय केलं महिलांसाठी आजपर्यंत? पहिली गोष्ट तर महिला या विषयावर प्रबोधित करून बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आम्ही एक दिवस महिलांना न्याय देऊ, पण इथे बहुजन समाज पार्टीची सत्ता आणणं गरजेची आहे, केंद्रात आणि महाराष्ट्रात सुद्धा। तुम्हाला काय वाटतं की जे महिलांवर अत्याचार होत आहेत ते कोणत्या कारणास्तव होत असतील, किंवा त्यामागे तुम्हाला काय वाटतं की यामध्ये चुकी कोणाची आहे? किंवा बरेच जण म्हटलेत की मुलींची चुकी असते, किंवा आता मुलींची स्त्री भ्रूण हत्या होतीये, मुलींवर बलात्कार होत आहेत, ते यामागे कारण किंवा त्यांना न्याय कधी मिळेल? परंपरेतून जो विषमतावाद चालत आलेला आहे तो आज हा विषमतावाद स्त्रीवर येऊन टेपलेला आहे। कारण इथून इंग्रज गेला आणि देशवासियांना, मागासवर्गीयांना, इथल्या उपेक्षित लोकांवर अत्याचार केले आणि तेही महापुरुषांच्या कृपेने आणि संविधानांच्या कृपेने तेही बऱ्या प्रमाणात कमी झालेले आहेत, पण इथली आज महिला ही उपेक्षित आहे आणि पीडित आहे। आणि जर भ्रूण हत्या म्हटल्या जातात, तुम्ही नाही, अशा महिलांसाठी तुम्ही काय करशाल? अशा महिलांसाठी एक तर महिलांना संघटित करणे, महिलांना जागृत करणे, प्रबोधित करणे, आपले हक्क काय आहेत, आणि त्यासाठीच आम्ही येत्या काही दिवसातच माझ्या काही भगिनी आणि मी मिळून महिला सक्षमीकरण सहाय्य संघ किंवा महिला सक्षमीकरण सहाय्य समिती असं एक संघटन निर्माण करत आहोत। तेवढंच नाही तर बऱ्याच महिलांनी महिलांच्या संरक्षणासाठी काही संघटना निर्माण केलेत। प्रत्येकांचे उद्देश वेगळे, पण आमचा उद्देश हाच राहील की महिलांना जागृत करणं आणि आपल्यावर होणाऱ्या वेगवेगळ्या अत्याचाराला आपणच स्वतः खंबीर राहून त्याला थांबवणे आणि महिलांना न्याय देणे। दुसरा जो महिला भ्रूण हत्येचा प्रश्न झाला तर याला सुद्धा बऱ्यापैकी समाज व्यवस्था जबाबदार आहे आणि म्हणून सुद्धा महिला हे करण्याला बळी पडतात। कारण तिथे महिलांना सुद्धा विचार केला जातो की एक मुलगी आहे किंवा मी एक स्त्री आहे, मलाच जर असा प्रकारचा पिळवणूक आहे समाजामध्ये, घरामध्ये किंवा ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करत असेल तिथं, तर जर 4 मुली जन्माला आल्या तर यांचं पुढे कसं होणार? मग कधी कधी भावनिक म्हणा की प्रेशरमध्ये येऊन त्या ह्या गोष्टी करण्याला मजबूर होतात किंवा घरातून तसं त्यांच्यावर प्रेशर आणलं जातं आणि म्हणून नाही तर कुठल्याच स्त्रीला आपला गर्भ, मुलीचा असो का मुलाचा असो, त्याची हत्या करावी असं आमच्या मते तरी वाटतं। मुलींना 50% आरक्षण आहे, या आरक्षणाचा खरंच मुलींना फायदा होतो किंवा करू देतात की नाही करू देत? ते होणं गरजेचं आहे।
पण सध्या तरी महिलांमध्ये जागृती गरजेचं आहे की आम्हाला जे 50% आरक्षण आहे तर या 50% आरक्षणासाठी आम्ही स्वतः सबळ होऊत आणि ते घेऊयात। विशेषतः महिलांच्या बद्दल जर म्हणायचं झालं तर ह्या क्षेत्रामध्ये मी अगोदरही सांगितलं आणि परत सांगते की महिलांनी बरोबरीने जर कार्यक्षेत्रामध्ये जर आलात तर बरोबरीने त्यांना त्याचा फायदा मिळेल आणि त्यांचा वाटा सुद्धा मिळेल। पण त्यासाठी कुणाची डोर पकडून, पुरुषांची असो का जातीवादीय कुठल्या पक्षांची डोर पकडून न जाता स्वबळावर प्रबोधित होऊन स्वतःच्या विचाराने या क्षेत्रामध्ये पाऊल टाकावं, म्हणजे आपण स्वतःला आणि समाजाला नक्कीच न्याय देऊ शकू। अनिता हिवाळे ताईंनी आपल्याला महिलांनी या क्षेत्रामध्ये उतरण्याची गरज आहे किंवा राजकीय क्षेत्रामध्ये न घाबरता त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये उतरावं असे त्यांनी आपल्याला सांगितले। कॅमेरामॅन अप्पासाहेब शेळकेसोबत मी योगिता पालतकर, लोकपत्र लाईव्ह, औरंगाबाद।